मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत। या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे। आता जरांगेंच्या या आंदोलनाला नेत्यांचा देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे। आज बऱ्याच आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। सकाळी मुंबईत पोहोचताच जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली। यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे उपस्थित होते। यावेळी क्षीरसागर यांनी सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे असं विधान केलं। यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली। याआधी सोनवणे यांनी मराठा आरक्षणाबाबत लोकसभेत देखील आवाज उठवला होता। परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे देखील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले होते, कारण परभणी जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असं या दोघांनी जरांगे पाटलांना सांगितलं आहे। गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली। पंडित यांनी याआधीच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही आज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या सर्व नेत्यांनी जरांगे पाटलाला उघड पाठिंबा दिला आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत योग्य तो तोडगा काढू असं धस यांनी यावेळी सांगितलं। परभणीतील पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनीही मनोज जरांगे पाटलांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे। त्याचबरोबर पंढरपूरचे भाजप आमदार समाधान अवतडे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।